जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. भक्तांचा बेडा पार करणारा देव, देवांचा देव महादेव. या भोलानाथाच्या पवित्र चरित्रामध्ये आपण प्रवास करत आहोत. जगत कल्याणासाठी माझ्या महादेवानं अनेक रूप धारण केले आणि जगाचं भलं व्हावं याच्यासाठी माझा देव स्वतःला त्रास करून घेत जगत कल्याणाचं चिंतन करत भगवान भोलेनाथानं अनेक अवतार घेतले. तसं तर माझ्या महादेवाचे आपल्याला विशेष करून 11 अवतार पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये वेदव्यास, अश्वत्थामा, भैरव, वैश्यनाथ, पिपलाद, विद्येश्वर अवतार, यती अवतार, रुद्र अवतार म्हणजेच हनुमंतरायाचा अवतार, असे भगवान शंकराचे अवतार आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक अवताराच्या पाठीमागे जगत कल्याण एवढं एकच वर्म दडलेलं आहे. माझ्या भगवंताचा एक पशुपती अवतार झाला. पशुपती अवतार होण्या पाठीमागे कारण काय आहे? तर सगळ्या पाठीमागे एकच कारण, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पृथ्वीवरती पापाचा भार वाढवणारे राक्षस तारकासुर नावाचा राक्षस कार्तिकनं मारला होता. त्या तारकासुराची 3 मुलं होती, तारकाक्ष, कमलाक्ष आणि बिंदुमाली. ह्या 3 राक्षसांना त्यांच्या आईनं सांगितलं, हे पहा पोरांनो, या देवदेवतांनी कपट भावनेनं तुमच्या वडिलांना मारलं. आता तुम्ही मोठे झालेले आहात, आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्या, सूड घ्या. आणि मग ही 3ही मुलं, तारकाक्ष, कमलाक्ष आणि बिंदुमाली, या 3ही मुलांनी घोर तपश्चर्या केली. घोर तपश्चर्या करून महादेवाला, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाला बोलले, आम्हाला पाहिजेत तशी वरदानं द्या. ब्रह्मदेव म्हटले, तुम्ही जे सांगताल, तुम्ही जे मागताल ते तुम्हाला देईल. म्हणजे भगवान आम्हाला अमर होण्याचं वरदान द्या. अजराश्चामरा सर्वे भवामिति नो मतम समृतव्य करिष्याम सर्वानन्या स्त्रीलोकके. आम्हाला मरणच येऊ नये, आम्हाला अमर होण्याचं वरदान द्या. माझ्या ताई दादांनो, मृत्यूलोकात जो जो जन्माला आला तो जाणारच आहे. इथं कोणीही अमर नाही. आणि ब्रह्मदेव स्वतःच नष्ट होणारे आहेत, ते कधी अमर होतील? ते कसं अमर होण्याचं वरदान देणार? एक साधी गोष्ट सांगते तुम्हाला, ज्या दुकानामध्ये जो माल मिळतो तोच माल मागावा. मिरचीच्या दुकानात फेअर अँड लवली मागून चालेल का? नाही जमणार. मदिरेच्या दुकानामध्ये दूध नाही मिळणार आणि दुधाच्या दुकानात मदिरा नाही मिळणार. जिथे ज्या दुकानात जी वस्तू मिळते तीच मागावी. ब्रह्मदेव स्वतःच मरणारे आहेत, याचा अर्थ ब्रह्मदेव बदलतात. पृथ्वीच्या कल्पामध्ये ब्रह्मदेव बदलतात, हे भलेही सत्य आहे. ते ब्रह्मदेव कुणाला अमर होण्याचं वरदान देऊ शकत नाहीत. ब्रह्मदेवांना सांगितलं, हे पहा, मी स्वतःच एक दिवस संपणार आहे, तर मी तुम्हाला अमर होण्याचं वरदान कसं काय देऊ शकत नाही. आणि या मृत्यूलोकाचं तर रहस्य आहे, इथे जो जीव जन्माला आला तो एक दिवस जाणारच आहे.
जिंदगी एक किराए का घर है। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना मृत्यूलोकात जन्माला आलेला प्रत्येक जीव मृत्यूला प्राप्त होणार आहे। एक गोष्ट मला खरी खरी सांगा डिग्रस, 200 वर्षापूर्वी तुम्ही होते का इथं? खरं खरं बोलायचं, 200 वर्षापूर्वी होते तुम्ही इथं? आणखी 500 वर्षानंतर तुम्हीच असणार का कथा ऐकायला? नाही ना। मग कशाचा मोह, कशाचा अहंकार, कशाचं दुःख जरा सांगा मला। आणि जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्यानं सुखाची अपेक्षा ठेवायची नाही, कारण हा मृत्यूलोक म्हणजे ही भोगभूमी आहे। आपण सगळेजण भोग भोगण्यासाठीच इथे आलेलो आहोत। कोणीच सुखी नाही, कोणी सुखी नाही। आणि पैसा म्हणजे तर सुख नाहीच आहे, कोणी सुखी नाही। तुम्हाला वाटत असेल ताई किती उंच व्यासपीठावर बसल्या, ताई तरी सुखी असतील? ताईला रोज झोपायला 3 आणि 4 वाजते, ताई काय सुखी आहेत का काय? तुम्ही म्हणताल ताईनं हातानं जीवाला ताण करून घेतला, कुठं मंदिर बांधन, कुठं मुली सांभाळा। लक्षात घ्या, त्रास शरीराला तर होणारच आहे, तो प्रवासानं होईल, अन्यथा इतर कारणानं होईल। ही भोगभूमी आहे। फक्त या सगळ्या त्रासात कर्तृत्व आणि चांगली कर्म करणं ही गोष्ट आपल्या हातात आहे, बाकी आपल्या हातात काहीच नाही। असा जरी त्रास न झाला तर कसा तरी होणारच आहे त्रास, कारण ही भोगभूमी आहे। इथं कोणी सुखी नाहीये। देवांचे अवतार झाले, त्यांनी सुद्धा इथे कर्माचीच फळं भोगली। आणि कुणी जर तुम्हाला म्हणत असेल ना माझ्यासारखा सुखी अख्ख्या दिग्रसमध्ये नाही, मी खूप सुखी आहे, असं जर तुम्हाला कुणी म्हणत असेल तर समजावं ते आगीत रॉकेल टाकतंय। कारण कुणीतरी सुखी आहे ही गोष्ट माणसाला सहन होत नाही, माणसाला सहन होत नाही। कोणतरी सुखी आहे ही गोष्ट सहन होत नाही।
राम अवतार झाला. रामरायाच्या जीवनामध्ये जेवढेही कष्ट जेवढा त्रास होता तेवढा त्रास आहे का आपल्याला? नाही. बरं, तुम्ही म्हणाल कृष्ण भगवंताचं जीवन छान होतं. काय छान जीवन होतं? राजाचं लेकरू, विश्वाचा मालक, देवाचा अवतार, पण जेलमध्ये जन्माला यावं लागलं देवाला, कारागृहात. याच्यापेक्षा वाईट काय? बरं, सगळं त्याचं नियमानं सगळं देवाचं होतं. वर देव तो सत्ताधीश, विश्वाचा मालक आहे, पण स्वतःचा जीव लपवून त्याला गोकुळात गायींच्या मागे फिरावं लागलं. गायी वळत, जनावर वळणाऱ्या गुराख्याला काही चांगल्या नजरेनं थोडंच कोणी पाहत. देवाला ते काम करावं लागलं. इकडून तिकडून देव आला तर कंसाचा सासरा हातपाय धुवून देवाच्या मागे लागला. सारख्या लढाया चढवून जा मथुरेवर, सारख्या लढाया. पण इकडनं तिकडनं ते झालं, द्वारकेत गेलं, तिकडे लपून बसतं द्वारकेमध्ये. आपल्याला वाटतं सोन्याचं नगर उभं केलं, पण पाण्यात केलं ना भीतीपोटी. काय साधं दुःख आहे का देवाला? जीवा भावाच्या गवळणी गोकुळातले सगळे मित्र सोडून जावे लागले देवाला. लक्षात घ्या, आपला कळप तोडून दुसरीकडे जाणं याच्यापेक्षा मोठं दुःख कोणतं नसतं. हे फार कठीण दुःख असतं. हरणांचा कळप, त्यातलं एकच हरण बाजूला जाऊ द्या, त्याला बेचैन होतं. ते 10 वर्ष झाले एकाच कॉलनीमध्ये राहतो आपण, पण ती कॉलनी सोडून दुसरीकडे जायचं म्हटलं की जड जातं माणसाला. का आपला जीव तिथे लागलेला असतो, आपल्या जीवाभावाची माणसं असतात. मग देवाला ज्या मित्रांनी देवावर जीवापाड प्रेम केलं ते मित्र सोडून जावे लागले देवाला. कृष्णासाठी जीव देणाऱ्या गवळणी, त्या गवळणींना सोडून जावं लागलं देवाला. मला सांगा, श्रीकृष्ण भगवंताच्या जीवनात तरी सुख आहे का? मग तुम्ही म्हणाल सुखच नाही, कशानं सुख मिळत नाही, मग शिवपूजा कशाला करायची, शिवकथा कशाला ऐकायची, कशाला धार्मिक कार्य करायचे? तर देवाला प्रार्थना करायची. पहा, भगवंताच्या पूजा पाठानं, अखंड नामस्मरणानं. एक माझा प्रश्न आहे तुम्हाला. माणसाला दुःख होतं, माणसाच्या पुढे संकट उभी राहतात. ही संकट कशाचं स्वरूप आहे लक्षात आहे? मागच्या जन्मात आपण काय बरी वाईट कर्म केली त्याची फळं आपण भोगतो. याचा अर्थ काय? या जन्मात पूर्वजन्मी केलेल्या पापाची फळं, कुकर्माची फळं आपल्याला भोगावी, हे मान्यच करावं लागेल आपल्याला. रामरायानं मागच्या जन्मात वालीला बाण मारला, तो कृष्ण अवतारात तोच वाली भिल्ल झाला, रामकृष्ण झाले, बाण बसला. म्हणजे कर्म चुकलंय का? आपण मागच्या जन्मात काय केलं हे आपल्याला तर कुणाला माहिती नाहीये. या जन्मात जे काही दुःख आपण भोगतो तर ते मागच्या जन्मात केलेल्या पाप कर्माची ती फळं आहेत. ती फळं आहेत. हे कान देऊनच ऐका तुम्ही माझं बोलणं. या जन्मात जर आपल्या वाट्याला काही दुःख येत असेल ते मागच्या जन्मात केलेली पापकर्म आहेत. या जन्मात आपण दोषी नाही आहेत, पण हे मागच्या जन्माचे पापकर्म आहेत. मग ती कर्मफळं आपल्याला भोगण्यासाठी येतात. तुम्ही म्हणाल मग ती कर्मफळं काही कमी होणार नाहीत का? होतील ना. भगवंताच्या नामस्मरणानं, सत्साधनेनं, पूजा पाठानं तुम्हाला माझ्या शब्दावर विश्वासच ठेवावा लागेल. तुम्ही जेवढं नामस्मरण करताल ना, त्या नामस्मरणाचा परिणाम असा होईल, नामस्मरण केलं की पाप जळतंय. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे, नामसन कीर्तन साधना पै सोपेन जळतीला पापे जन्मांतरीचे. पाप जळतं कशानं? पूजा पाठानं, नामस्मरणानं, पारायणानं, सत्कर्मानं, सत्कृतीनं, सद्धर्मानं, सेवेनं, दातृत्वानं, या सगळ्या पवित्र कर्मानं पाप जळून जातं. तुम्हाला दान करण्यासाठी धन नसेल, सेवा करण्यासाठी आरोग्य चांगलं नसेल, काही हरकत नाही, नामस्मरण करा. तुम्हाला बाकीचं काही जर जमत नसेल तर या नामस्मरणानं सगळं पाप जळून जातं आणि पाप कमी झालं की त्रास आपोआप कमी होतो. हे सूत्र आहे. आपल्या वाट्याला आलेलं दुःख कमी करण्यासाठी भगवत नामाशिवाय दुसरा पर्याय नाही. नामस्मरणानं पाप जळून जाईल, कमी होईल, आणि मग जो त्रास, जे पाप आपल्याला त्रास देतं ना, तर ते पापच कमी झालं तर हा त्रासही कमी होईल. हे सोपं आहे. काही लोक म्हणतात नामस्मरण काय करायचं, काय अवघड आहे. करून पहा.
संसारिक विषय एवढे कठीण असतात, एवढे जटिल असतात. हा संसाराचा व्याप. संसार मी फक्त लेकरं बाळ, घरदार, जमीन जुमला, नोकरी याला संसार म्हणत नाही बरं. आपल्या मन बुद्धी चित्तामध्ये चाललेलं व्यवहाराचं चिंतन तो सुद्धा संसार आहे. तर या सगळ्या व्यापातून भगवत चिंतन करणं सोपं नाही, पण प्रयत्नाची पराकाष्ठा करून जो भगवंताचं चिंतन करेल त्याच्या जीवनातलं पाप कमी होईल. पाप कमी झालं की त्याच्या जीवनातला जो त्रास आहे तो 100% कमी होणार. हे मी पामरानं सांगावं असं नाही, हे संतांची वाक्य आहे. घेताना घेताना विठोबाचे हो 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 पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे. ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेदेशी नला झाली सीमा वेदेशी नला झाली सीमा. घेताना घेताना विठोबाचे हो 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 पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे. घेताना घेताना विठोबाचे हो 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 पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे. भगवंताचं नामस्मरण करा. या मृत्यूलोकात कोणी अमर नाही. या मृत्यूलोकात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला हे जग सोडून जायचं आहे. इथं कोणीच अमर नाही. मी तुम्हाला सांगत होते 200 वर्षापूर्वी आपण नव्हतो, आणखी 200 वर्षानंतर माझ्यासहित तुम्ही कोणीच इथं नसणार आहे. काही तर फक्त ऐकणारच नाही, बोलणारा आहे असं अजिबात नाही. इथे सांगणारा पण नाही आणि ऐकणारा सुद्धा नाही. 200 वर्षानंतर आपण कोणीच इथं नसणार आहेत. याच्यासाठी किती गोष्टीचं दुःख, किती गोष्टीचं टेन्शन घ्यायचं आणि जीवनात किती चांगली कर्म करायची हे ठरवायचं आहे. आजच ठरवायचं आहे आपल्याला. का 200 वर्षानंतर तर आपण नसणार आहे. मग कशाचा ताण घ्यायचा, कशाचं टेन्शन घ्यायचं आहे. चांगल्या कामात हिरिरीनं सहभागी व्हायचं, सत्कर्माच्या धर्माच्या कामामध्ये वाहून घ्यायचं स्वतःला. आता बोलले याच्यातलं 100% जरी सक्सेस नाही झालं तर 2-5% तरी प्रयत्नशील राहा. कारण ऐकायचं सोपं असतं, आचरणात आणायचं अवघड असतं. किती कीर्तन ऐकले, किती कथा ऐकल्या त्याला महत्व नाही, ऐकलेलं किती आचरणात आलं त्याला फार महत्व आहे. काही लोकांना तर काहीच कळत नाही. एकदा कीर्तन होतं माझं आणि एक आजी कीर्तनात येऊन माझ्या समोरच बसली. सारं कीर्तन होईपर्यंत बिचारी आजी रडत होती, खूप रडायची मोठ्या मोठ्यानं. मी भजन म्हणायला लागले ना, आलाप घ्यायला लागले ना तर मोठ्यानंच रडायची. मला वाटलं माझं गायन आजीला खूप आवडलं वाटतं, कळायला पण लागलं असं मला वाटलं. बरं कीर्तन झाल्यावर सगळी लोक मला भेटायला आणि मी म्हातारीला भेटायला गेले. म्हटलं आजी कीर्तन आवडलं वाटतं तुम्हाला? हो दीदी खूप पटलं. म्हटलं गायन तर त्याच्यापेक्षा जास्त आवडलं वाटतं. काय सांगू दीदी, अंतकरणाला भिडत होतं माझ्या. म्हटलं आजी संगीतातलं काही ज्ञान आहे का तुम्हाला? काडीचं ज्ञान नाही दीदी, पण अंतकरणाला काळजाला लागत होतं तुमचं गायन. म्हटलं आजी कीर्तनातलं तुम्हाला काय पटलं सांगा बरं मला. आजी बोलली दीदी मला कीर्तनातलं काहीच कळत नाही. मी म्हटलं मग तुम्हाला काय पटलं? एवढं रडण्याचं कारण काय? घरात काही त्रास आहे का तुम्हाला? मुलगा काही म्हातारा काही त्रास देतं का? म्हणजे दीदी माझ्या म्हाताऱ्यासारखं म्हातारा अख्ख्या डिग्रसमध्ये नाही. मी म्हटलं एवढं गुणाचं म्हातारा आहे? म्हातारी म्हटली हो. म्हटलं कसं काय आजी? म्हणे मी तरुणपणात कुणाच्या मिरच्या, कुणाचे भोपळे, कुणाचे दोडके गुपचूप तोडून आणायचे.
कधीच माझं सारं गाव मला भांडायला यायचं, पण म्हातारं माझ्याच बाजूनं बोलायचं. माझं म्हातारं खूप चांगलं आहे. म्हटलं चांगलं आहे. म्हटलं मग मुलाचा काही त्रास? दीदी माझ्या पप्यासारखा पप्या अख्ख्या डिग्रसमध्ये नाही. म्हटलं काय करतोय पप्या? रोज कथेला कीर्तनाला जातो. डिग्रसमध्ये सप्ताह नसेल तर खेड्यापाड्याला शेजारच्या गावाला जातो. म्हटलं पप्याला काही नोकरी वगैरे आहे का? कशानं जातो? म्हणजे मोटरसायकल घेऊन जातो. म्हटलं पेट्रोल टाकायला पैसे कुठून आणतो? म्हणजे पेट्रोलची गरजच, आम्हाला पैशाची गरजच पडत नाही. कथा संपायच्या आत दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो स्वतःच्या गाडीत टाकतो. म्हटलं पप्या पण एक नंबर. मी म्हटलं काही सुनेचा त्रास? दीदी माझ्या सुनासारखी सून अख्ख्या डिग्रसमध्ये नाही. म्हटलं काय करते? 3 पिढ्या झाल्या आम्ही तेलाशिवाय मिठाशिवाय दुसरं काहीच विकत आणत नाही. माझ्या सासूनं जे केलं तेच मी केलं. आता मी जे केलं, कुणाची मिरच्या, कुणाच्या दोडके, कुणाचे भोपळे घेऊन येणं, तेच माझी सून पण करत आहे. म्हटलं बाई सून पण छान आहे. म्हटलं आजी सून तुमच्या पावलावर पाऊले, दूरच्या नात्यातली एका जवळच्या नात्यातली, सख्या भावाची दीदी. म्हटलं मग सख्या भावाचे असल्यामुळे गुण असणारच थोडेसे. मी म्हटलं आजी मग मुलीचा सुनाचा त्रास नाही, मुलाचा त्रास नाही, म्हाताऱ्याचा त्रास नाही, का रडत होतात तुम्ही कीर्तनात? सांगा बरं मला. दीदी मी कीर्तनाला येणारच नव्हते, मग तुमचा आवाज ऐकून आले मी. म्हटलं थोडं बरं वाटलं बरं का मला आवाज ऐकून आलं. म्हटलं मी म्हटलं आजी माझा आवाज तुम्हाला आवडला का? म्हातारी म्हटली जास्त काही कळत नाही, पण खूप काळजाला भिडत होता. म्हटलं काळजाला भिडत होता, नेमका का भिडत होता सांगा. म्हाताऱ्यानं सांगितलं दीदी 2 दिवसापूर्वी माझी 173 किलोची बकरी मेली. म्हटलं बकरीचा माझा काय संबंध? आजी बोलली दीदी पुढचं ऐका. म्हटलं सांगा आजी. मला थोडंसं टेन्शन आलं बरं का. म्हटलं आजी मग 173 किलोची बकरी मेली तर त्याचा कीर्तनाचा काय संबंध? आजी म्हटली दीदी 173 किलोची बकरी होती माझी. कुणाची मका, कुणाचे गहू, कुणाचा हरभरा, कुणाचं काय 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 खाऊ घातलं मी तिला. 173 किलो वजन झालं होतं. 15,000 रुपयाची ती बकरी होती, पण 2 दिवसापूर्वी मेली. म्हटलं मग ठीक आहे, मग पुढं काय झालं? 2 दिवस झाले मी घरात रडत होते, घरात मन लागत नव्हतं, पण तुमचा आवाज ऐकू आला मला. आणि तुमचा आवाज ऐकू आला ना, मला माझ्या बकरीचीच आठवण आली. मी म्हटलं आजी माझा आवाज तुम्हाला बकरीसारखा वाटतो? मी तर जामच दचकले. आणि तसं नाही दीदी, तुम्ही मध्ये मध्ये ते आ करत नव्हता का? आ राम राम राम. मी म्हटलं आजी जास्त जाहिरात करू नका, मी जाते. काही लोक पवित्र ठिकाणी असतात, पण त्यांना तिथून काय घ्यायचं हे कळत नाही. काही तर रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. असे काही विचित्र असतात. तर माझ्या दादांनो, माझा मूळ विषय असा होता, 200 वर्षापूर्वी आपण नव्हतो, 200 वर्षानंतरही आपण नसणार आहेत. फक्त चांगली कामं करत चला, आशीर्वाद घ्या जीवनामध्ये, सत्कर्मात पुढे राहा. कारण हा लोक मृत्यूलोक आहे. इथं सगळं जागेवर ठेवून जायचं आहे आपल्याला. साधा कमरेचा करगोटा सुद्धा सोबत घेऊन जाता येत नाही. हे कळतंय माणसाला, पण वळत नाही. आणि ज्याला कळालं आणि ज्याला वळालं, बस ते शरीर नसताना या जगात अजरामर झालं. कोणी दिवशी यमयेती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे
समयासी सादर भावे हो समयासी सादर भावे हो समयासी सादर भावे हो समयासी सादर भावे देव ठेविन तैसे रहावे देव ठेविन तैसे रहावे समयासी सादर भावे हो समयासी सादर भावे हो समयासी सादर भावे हो समयासी सादर भावे म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये चांगली कर्म कर्तृत्व करावे। खरंच ज्या माई माऊलीनं स्वतःची सगळी प्रॉपर्टी दान देऊन गजानन महाराजांचं मंदिर उभं केलं ना, विमलाई नाव आहे का त्यांचं, त्या विमलाईचं जीवन अजर अमर झालं बरं। यालाच म्हणतात तुका म्हणे मुक्ती परिणेली नोवरी, यालाच म्हणतात की जन्माच्या मरण्याच्या अगोदर अमर होणं। यांचं नाव अजर अमर झालं। कित्येक पिढ्या येतील आपल्या नंतरच्या या मंदिरात दर्शन घेतील, भविष्यात कित्येक वक्ते येतील, कथा करतील, सगळ्यांची नावं बदलतील, पण या माई माऊलीचं नाव या मंदिराशी अखंड जोडलेलं असेल। जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या माऊलीचं जीवन धन्य झालं। का जीवनामध्ये दान करण्यानं, सेवा करण्यानं, समर्पणानं भगवंत आपल्या नावाला उजाळा देत असतो। जीवन सफल झालं या माऊलीचं। तुका म्हणे एका मरणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे। चला, मृत्यू न टाळता येणारी गोष्ट आहे। ब्रह्मदेव सांगतात, हे पहा, तारकाक्ष कमलाक्ष बिंदुमाली, अमर होण्याचं वरदान मी देऊ शकत नाही, कारण मीच मरणार आहे। मी कसं अमर होण्याचं वरदान देणार? नास्ति सर्वामरत्वं च निवर्तश्च मतोऽसुरा अन्यं वरं वृणीध्वं वै यादशो हि रोचते। प्रत्येक जण मृत्यूला प्राप्त होणार आहे। मग ती भावंड म्हटली, मग असं वरदान द्या, आम्हा तिघा भावांना 3 नगर द्या, एक सोन्याचं नगर, एक चांदीचं नगर आणि एक लोखंडाचं नगर। आकाशाच्या पोकळीमध्ये ती अखंड फिरत असलेली नगर पाहिजेत। 1000 वर्षापर्यंत आम्हाला काहीच होऊ नये। आणि जेव्हा पुख नक्षत्र येईल, पुख नक्षत्रावर आकाशात ढग जमा झाले असताना तेव्हा एक मुहूर्तासाठी ही 3ही नगर एकत्र यावीत। भगवान शंकरानं देवतांच्या शरीराचा रथ बनवावा आणि भगवान भोलेनाथानं त्या रथात उभं राहून अग्निबाणानं आमचं नगर जाळून टाकावं। आणि तशा स्थितीमध्ये जर आमचं नगर जळालं आमच्याशी युद्ध करून, तर आम्हाला मृत्यू यावा। 2.5 मिनिटाचा मुहूर्त, 2.5 मिनिट यांच्या मृत्यूचा काल आहे। म्हणजे किती चतुर आहे ते पहा। देवाला मृत्यू पण मरण मागितलंय, पण किती चतुर्यानं मागितलं। ब्रह्मदेव म्हटले ठीक आहे, आणि ठरलं 1000 वर्षापर्यंत हे तारकाक्ष कमलाक्ष बिंदुमाली यांनी खूप मोठा अनर्थ पृथ्वीवरती केला, खूप मोठा अनर्थ। 1000 वर्ष यांनी देवतांना सळोकी पळो करून सोडलं। सगळ्या देवदेवतांच्या अगदी जी सृष्टीचक्र आहे, त्यांची जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी अडथळे निर्माण केले। पृथ्वीवरचे यज्ञयाग, पूजापाठ, त्या सगळ्या गोष्टी बंद पडल्या। सर्व देवता भयभीत आहेत, महादेवाकडे येतात, महादेवाला प्रार्थना करतात, भोलेनाथ वाचवा। सर्व देवदेवतांना भयंकर अशा प्रकारचा त्रास या तारकाक्ष कमलाक्ष बिंदुमालीचा होतोय। खूप मोठा अनर्थ यांनी पृथ्वीवरती चालवलाय।
ब्रह्मांडामध्ये यांचा उत्पात चालू आहे. देवा, यांच्याशी युद्ध करायला उतरावं तरी आमच्या हाती लागत नाहीत, आम्हाला आवरत नाहीत. भगवान, यांना मारा, तुमच्या हाताने यांचा मृत्यू आहे. महादेवाच्या लक्षात आलं. ब्रह्मदेवानं यांना असं वरदान दिले की मला देवांच्या शरीराचा रथ करावा लागेल. महादेवानं सांगितलं, देवतांनो, तुमच्या शरीराचा रथ सूर्य चंद्र रथाची चाकं बनलेली आहेत. अनेक देवदेवता कुणी रथाचे अरी बनले, कुणी रथाची खुंटी बनले, कुणी रथाची दांडी, कुणी रथाची बुधी, रथाचं रूप धारण केलं सर्व देवदेवतांनी. भोलेनाथ, त्यांना त्रिशूल चालवता येतो, बाण चालवता येत नाही असं त्या राक्षसांना वाटलं होतं. पण भगवान भोलेनाथ कशातच कमी नाहीत. माझ्या भोलेनाथानं धनुष्य हातामध्ये घेतला, त्याला अग्निबाण जोडला. तारकाक्ष, कमलाक्ष, बिंदुमाली यांच्यासोबत युद्ध चालू झालं. महाभयंकर युद्ध. तारकाक्ष, कमलाक्ष, अंतराळामध्ये फिरणारी यांची सोन्याचं, चांदीचं, लोखंडाचं जे नगर होतं ते फिरत होतं. एका जागी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे परत नाही. आभाळामध्ये ढग आली, ढगामुळे सगळीकडे नगर लक्षात येईनात. देवांच्या शरीराच्या रथामध्ये महादेव बसले आणि महादेवानं सोडला बाण. एका मिनिटासाठी ही तिन्ही नगर एका जागेवर आली होती. बाण सुटला, त्या उजेडामध्ये ती नगर जळून खाक झाली. खाक होत असताना तिघी महादेवाला शरण आले. भगवान, शंभू शरण पडी मांगू, घडी रे घडी दुःख काटो. प्रार्थना केली, आम्हाला वाचवा भगवान, आम्हाला काहीतरी उपशाप द्या, आम्हाला तारा, आम्ही मरणार पण तुमचा आशीर्वाद आणि वरदान आम्हाला द्या. अंतकालेच मामेव स्मरण उक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्तत्र संशया. अगदी अंतकाळी भगवंताचं चिंतन केलं आणि हे 3 राक्षस महादेवाला जेव्हा शरण आले तेव्हा महादेवांनी त्यांना अभय दिलं. आम्हा तिघांचा भक्त म्हणून स्वीकार करा. तर रंगी, शृंगी आणि भृंगी हे 3 देवाचे दास भक्त बनलेले आहेत आणि भगवंतानं देवतांचा रथ केला म्हणून महादेवाला पशुपती नाथ म्हणू लागले. आणि 3 राक्षसांना मारलं, 3 राक्षसांना महादेवानं मारलं. तिघांचा अरी म्हणजे शत्रू, तिघांना मारणारा, म्हणून महादेवाला त्रिपुरारी हे नाविक प्राप्त झालं. बोली त्रिपुरारी भगवान की जय. अशा सुंदर लीला माझ्या भगवंतानं केल्या जगत कल्याणासाठी.